नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रेग्युलर बीएड म्हणजेच 2 वर्षाचं बीएड आहे त्याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सीईटी चे सुरू झालेले आहेत। याचा नेमका फॉर्म कसा भरायचा, फीज किती असणार आहे, याची पात्रता काय आहे, कोण फॉर्म भरू शकतो, एज लिमिट आहे का, मिनिमम किती मार्क्स हवे असतात, प्रश्न कशा प्रकारचे असतात, सिलेबस काय असतो, अशा सर्व प्रश्नांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अशीच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर डाउनलोड सेक्शन मध्ये आपल्याला जायचं आहे। डाउनलोड सेक्शन मध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचर ज्याच्यामध्ये सीईटी वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सीईटी वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही डिपार्टमेंट्स येतील। तर यामध्ये आपल्याला हायर एज्युकेशन हे सिलेक्ट करायचं आहे। हायर एज्युकेशन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बीएड असं ऑप्शन दिसेल। तर या बीएडच्या ऑप्शनवरती तुम्हाला हे ब्राउचर ओपन करून घ्यायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत। सर्वात अगोदर आपण पाहूयात की एक्झामची स्टार्ट डेट किती आहे आणि एंड डेट किती आहे। तर ही एक ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते 10/1/2024 पासून सुरू झालेला आहे आणि 30/1/2024 ही याची लास्ट ऍप्लिकेशन डेट आहे। एक्झाम डेट जी आहे ते 5/3/2024 आणि 6/3/2024 या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम ही होणार आहेत। ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट केव्हा येईल हे नंतर डिक्लेअर केलं जाणार आहे। रिझल्ट डेट देखील आपल्याला नंतर कळेल, तर हे जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा चॅनलवरून तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यानंतर पात्रता जर आपण पाहिली तर इथं तुम्ही पाहू शकता एलिजिबिलिटी फॉर अप्लाइंग महा बीएड कोर्स सीईटी 2024। द कॅन्डिडेट शुड बी अन इंडियन सिटीजन, तो भारतीय नागरिक असला पाहिजे। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहेत तर इथं डिग्री, बॅचलर डिग्री ऑफ 3 इयर्स आणि इथं काही पुढे सब्जेक्ट दिलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता। आणि त्याचे मिनिमम मार्क्स किती आहेत तर 50% मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी आणि 45% मार्क्स हे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सांगितलेले आहेत। त्याचबरोबर खाली आणखीन एक कॉलम दिलेला आहे। तर इथं इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट वगैरे जे आहेत तर त्यांच्यासाठी कमीत कमी 55% मार्क्स ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी 50% मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की 2024 मध्ये आम्ही जर आता एक्झाम देत असू तर अपियर असू तर आम्ही यासाठी पात्र आहोत का। तर इथं दिलेलं आहे कॅन्डिडेट्स हु आर अपियरिंग हॅव अपियर्ड फॉर द क्वालिफाइंग एक्झामिनेशन अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट ऑफ द academic year 2024 also eligible to apply for महा BSc 2024। जे विद्यार्थी सध्या आता थर्ड इयरला आहेत किंवा पीजीच्या लास्ट इयरला आहेत ते देखील विद्यार्थी या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतात, परंतु ऍडमिशनच्या वेळेस त्यांनी ते एक्झामिनेशन क्वालिफाय केली पाहिजे किंवा त्यांचं डिग्री ही कंप्लीट असली पाहिजे। फीज जर आपण पाहिली तर ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फी आहे आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी 800 रुपये फी आहे। जे काही कास्ट मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसाठी 2025 पर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे। जे ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरतात त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं हे आवश्यक आहे आणि ते 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे। एज लिमिट तुम्ही जर पाहिला तर देर इज नो अप्पर एज लिमिट फॉर ऍडमिशन फॉर टू महा बीएड सीईटी एक्झामिनेशन इन द अकॅडमिक इयर 2024-25। तर इथं कुठलंही एज लिमिट नाही आहे, सीईटी देण्यासाठी कुठलंही एज लिमिट तुम्हाला इथे नाहीये। त्यानंतर आता आपण पाहूयात सिलेबस कुठला आहे आणि क्वेश्चन कशा प्रकारचे येतात। तर मेंटल ॲबिलिटी वरती 40 क्वेश्चन असणार आहेत। एक क्वेश्चन 1 मार्कासाठी असे 40 मार्क्स। जनरल नॉलेज 30 मार्कासाठी असणार आहे आणि टीचर ॲप्टिट्यूड 30 मार्काचा असणार आहे। असा एकूण 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे। साठी वेळ जो आहे तो 90 मिनिटाचा वेळ आणि 100 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही एकदा तो चेक करून घ्या। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। आता आपण पाहूयात की ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचं। तर आपल्याला इथं होम मध्ये यायचं आहे। इथं आल्यानंतर आता इथं परत आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 याच्यावरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। सेम प्रोसिजर तुम्ही मोबाईल मधून करू शकता। कॅन्डिडेट रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। तर सर्वात अगोदर आपल्याला काम करायचं आहे न्यू युजर रजिस्टर। तर न्यू युजर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे।
यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती या ठिकाणी भरायची आहे. तर रजिस्ट्रेशनचा फॉर्म हा तुमच्या समोर ओपन झालेला आहे. फुल नेम हे इथं आपलं तुमचं फुल नेम टाकायचं आहे आणि जसं 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवरती तुमचं नाव आहे तसं इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 16 अक्षरांक तुम्ही कॉम्बिनेशन करून पासवर्ड क्रिएट करू शकता. त्यानंतर इथंच पासवर्ड परत जो इथं टाकलाय तोच पासवर्ड इथं टाकून कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. मोबाईल नंबर द्यायचा आहे. डेट ऑफ बर्थ तुम्ही या ठिकाणी कॅलेंडर आहे तर इथे तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घेऊ शकता. वर्ष वगैरे इथं कमी जास्त ऍडजस्ट करून तुम्ही जे काही तुमचं जन्मवर्ष आहे ते तुम्ही इथं संपूर्णपणे त्याची माहिती टाकू शकता. आणि इथं डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मेल आयडीला अशा प्रकारचा MHCT याकडून एक मेल येईल. तर व्हेरीफाय मेल या नावाने तो मेल असणार आहे. तर इथं जी व्हेरीफाय ईमेल ही जी लिंक आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा मेल जो आहे तो सक्सेसफुली व्हेरीफाय होईल. तर इथं तुम्हाला काही पर्सनल डिटेल्स विचारले जाणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला वडिलांचं पहिलं नाव फक्त नाव टाकायचं आहे. त्यानंतर आईचं फक्त नाव टाकायचं आहे. आडनाव वगैरे टाकायची गरज नाही. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करण्यासाठी सांगितलं तर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. रिलीजन कुठला आहे, तुमचा धर्म कुठला आहे, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन तिथं सिलेक्ट करायचं आहे. जेंडर मध्ये मेल फिमेल ऑदर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट इथं आता धर्म निवडल्यानंतर रिजन कुठला आहे, रुरल की अर्बन, तर इथं ते देखील सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मदर टंग म्हणजे तुमची मातृभाषा कुठली आहे, मराठी, हिंदी, गुजराती जे काही तुमची मातृभाषा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन असणार आहे. सिलेक्ट इन्कम, तर इन्कम किती आहे ते तर ग्रुप दिले आहेत 15,000 ते 50,000, 50,000 ते 1,00,000. तर तुमचा इन्कम ग्रुप कुठला आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती, तुमचं लग्न झालं असेल तर मॅरिड करा, नसेल तर अनमॅरिड करा. तर त्या ठिकाणी नंतर जर मॅरिड असाल तर इथं स्पाउस नेम म्हणजेच पतीचं किंवा पत्नीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर परमनंट ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. तर ऍड्रेस मध्ये सुरुवातीला तुमच्या घराचा नंबर असेल, नाव असेल, ह्या अशा गोष्टी तुम्ही टाकू शकता. तुमचं लोकेशनचं काही स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन मार्क्स असेल ते टाकू शकता. त्यानंतर स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजेच आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथं गावाची लिस्ट येईल तर ते तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे. STD कोड नाही टाकला तरी चालेल, तो ऑप्शनल आहे. त्यानंतर फोन किंवा मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर सेम ॲज परमनंट ऍड्रेस इथं परत एकदा बघायची गरज नाही. जर तुमचा ऍड्रेस सेम असेल, करस्पॉन्डंट असेल, ऍड्रेस सेम असेल तर इथं सेम ॲज परमनंट ऍड्रेस करा. वरची सर्व माहिती खाली या ठिकाणी तुमची ऑटोमॅटिक येणार आहे. आणि त्यानंतर पुढे अदर डिटेल्स मध्ये डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी डोमासाईल तुम्ही महाराष्ट्राचे असाल, महाराष्ट्र रहिवासी असाल तर इथं येस करायचं आहे. येस केल्यानंतर सिलेक्ट मायनॉरिटी डिटेल्स तुम्हाला विचारेल. मायनॉरिटी मध्ये तुम्ही येत असाल का अल्पसंख्याक असाल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. आर यू पर्सन विथ डिझॅबिलिटी, तुम्हाला अपंगत्व वगैरे आहे का, जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. सिलेक्ट SSC इक्विडंट पासिंग इयर, तर तुमचं पासिंग इयर काय आहे, कुठल्या वर्षी तुम्ही SSC एक्झाम पास झालेला आहात किंवा SSC ला इक्विडंट पासिंग एक्झाम जी आहे ती कुठल्या वर्षी पास झालेला आहात ते इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे 10वी ज्या वर्षी पास झालात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. SSC इक्विडंट टोटल पर्सेंटेज, तर तुम्हाला किती पर्सेंटेज या ठिकाणी पडलेले होते ते पर्सेंटेज तुम्हाला इथे टाकायचे आहेत. सिलेक्ट SSC इक्विडंट बोर्ड, तर 10वीला तुमचा कुठला बोर्ड होता तो बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तसंच सिलेक्ट SSC स्कूल स्टेट, तर तुमची शाळा ज्या राज्यामध्ये होती 10वीची तिथं त्या राज्याचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं अपेरिंग अपेअर 12th एक्झाम इन 2024, 2024 मध्ये तुम्ही 12वीची एक्झाम अपेअर आहात का, तर इथं नो करायचं. जर तुम्ही आता जस्ट 12वीची एक्झाम देणार असाल 2024 मध्ये तर येस करा. तर ऑलरेडी तुम्ही पूर्वी दिली असेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. नो केलं तर पुढची माहिती विचारेल. सिलेक्ट HSC पासिंग इयर, तर मग तुम्ही 12वी कुठल्या वर्षी पास झालेला आहात ते इथं तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे. इयर सिलेक्ट केल्यानंतर SSC इक्विव्हॅलेंट बोर्ड, तर 12वीच्या बोर्डाचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मार्क टाईप, तुमच्या मागची छोटी CGPA मार्क्स आहेत का पर्सेंटेज आहेत, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज वरती क्लिक करा. त्यानंतर HSC मार्क्स ऑप्टेंड, 12वी मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले टोटल मार्क्स ते इथे टाका आणि एकूण किती मार्क आहे ते एकूण मार्क इथे टाका. ऑटोमॅटिक इथं पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील आणि त्यानंतर सेव्ह चेंजेस या बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह चेंजेस केल्यानंतर तुमचा आता इथं प्रोफाईल रेडी आहे आणि इथं रजिस्ट्रेशनचं तुम्हाला बटन दिसत असेल तर रजिस्ट्रेशन बटनावर या
रजिस्टर नाव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला हायर एज्युकेशन मध्ये महा बीएड जनरल अँड स्पेशल बीएड ELCT CET 2024 यावरती रजिस्टर नाव हे तुम्हाला बटन दिसत असेल तर यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस ही ऍक्च्युअल मध्ये सुरू होणार आहे. अशा प्रकारचं काही तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन दिसतील तर ह्या सर्व इन्स्ट्रक्शन वाचून घ्या आणि त्यानंतर इथे चेक बॉक्सला क्लिक करा, आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीड वरती क्लिक करा. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर इथे काय तुमची माहिती येईल, जी तुम्ही माहिती सुरुवातीला आत्ताच आपण भरली होती ती सर्व माहिती आपली इथं येणार आहे. ती माहिती परत एकदा चेक करून घ्या. सर्व माहिती बरोबर असेल तर हा जो कॅप्चा आहे तो इथं टाकून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जो नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP गेला असेल तो OTP ते टाकायचा आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं. व्हेरीफाय OTP केल्यानंतर आता तुमचा फॉर्म इथं स्टार्ट होणार आहे. इथं ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला तुम्हाला दिसेल तो नोट डाऊन करा. हा ऍप्लिकेशन नंबर तुमच्या मोबाईलला देखील पाठवलेला आलेला आहे. व्हॉट्सअप तुमचा जर मोबाईल असेल तर व्हॉट्सअपला देखील इथं अशा प्रकारचा हा मेसेज तुम्हाला व्हॉट्सअपला आलेला असेल. आता प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं काही एकूण 9 स्टेजेस आहेत. त्यापैकी पहिली जी स्टेज आहे ती आपली कम्प्लीट झालेली आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स जे आता आपण 10वी 12वीचे मार्क भरले, वडिलांचं आईचं नाव वगैरे जे भरलं ते पहिली स्टेज कम्प्लीट झालेली आहे. आता डोमेसाईल अँड अदर रिझर्वेशन डिटेल्स, तर आता डोमेसाईल इनकम्प्लीट आहे तर इनकम्प्लीट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होईल. तर आता आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी किंवा रहिवासी आहात काय, तर इथं आपलं येस ऑलरेडी आलेलं आहे. आपण पर्सनल डिटेल मध्ये हे भरलेलं होतं. तर आपला जात संवर्ग निवडा. तर या ठिकाणी आपली कुठली कॅटेगरी आहे तिथे निवडायची आहे. ओपन असेल, जनरल स्टुडंट असाल तर ओपन वरती क्लिक करायचं आहे. ओपन वरती क्लिक केल्यानंतर इथं आता आपलं जातीचे नाव प्रविष्ट करा. आता तुमची कुठली जात आहे ती जात इथे प्रविष्ट करा, त्या जातीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपण EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग किंवा आर्थिकदृष्ट्या विकर शिक्षण या जागासाठी अर्ज करू इच्छिता का, तर असाल तर येस करा, नसेल तर नो करा. ज्यांच्या उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांनी हे EWS सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यांनी इथं येस करू शकता. येस केलं तर पुढे तुम्हाला EWS प्रमाणपत्राची स्थिती निवडा असं विचारेल. तर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट ऑलरेडी तयार असेल तर अवेलेबल या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर नसेल आणि तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही नॉट अप्लाइड यावरती क्लिक करू शकता. परंतु नॉट अप्लाइड असं क्लिक केलं तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही अप्लाय करा आणि अप्लाइड बट नॉट रिसिव्ड या बटनावरती क्लिक करून ठेवा. आणि अप्लाइड बट नॉट रिसिव्ड या बटनावरती क्लिक केलं तर त्याचा प्रमाणपत्राचा अर्ज क्रमांक मागेल, प्रमाणपत्राचा अर्ज दिनांक मागेल, कुठल्या दिवशी तुम्ही ते ऍप्लिकेशन सबमिट केलं होतं. त्यानंतर प्रमाणपत्र निर्गमित प्राधिकरणाचे जिल्हा, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ते EWS सर्टिफिकेट अप्लाय केलं आहे, आणि प्रमाणपत्र निर्गमित प्राधिकाराचे तालुका, तर इथे तालुका देखील आपल्याला विचारेल जर तुम्ही EWS मध्ये करत असाल तर. जर नसेल तर नो करा. नो म्हटल्यानंतर पुढची माहिती तुम्हाला भरायची गरज नाहीये. तर त्यानंतर आता जर कास्ट मध्ये असाल तर कास्ट मध्ये देखील सेम प्रोसिजर आहे. समजा तुम्ही SC कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी तुम्हाला ती कॅटेगरी टाकल्यानंतर इथं आपल्या जातीचे नाव निवडा. तर इथं कुठली जात आहे तुमची ती कुठली, त्यामधले एक निवडून घ्या. तुमची जी जात आहे ती सर्व जातीची लिस्ट आलेली आहे. जात निवडल्यानंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का असे विचारेल. असेल तर अवेलेबल करा. आणि जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल तर यावरती अप्लाइड बट नॉट रिसिव्ड यावरती क्लिक करा. तर अवेलेबल वरती क्लिक केलं तर तुम्हाला पुढची डिटेल भरावे लागतील. आता इथे विचारेल कास्ट सर्टिफिकेट नंबर, तो आपल्याला टाकावा लागेल. जात प्रमाण वैधता प्रमाणपत्राची स्थिती निवडा. तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, असेल तर अवेलेबल करा, नसेल तर नॉट अप्लाय करा. आणि ऍप्लिकेशन केलं असेल परंतु आणखी मिळालं नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड यावरती क्लिक करायचं आहे. आता मी इथं ओपन करतोय. तर ओपन केल्यानंतर इथं जास्त डिटेल काही विचारणार नाहीये. इथं देखील मी नो करतोय, माझ्याकडे EWS सर्टिफिकेट नाहीये. तर आता पुढचा प्रश्न आहे, आपण दिव्यांग व्यक्ती आहात काय, तर इथं काय भरायची गरज नाही. इथं यू बिलॉंग टू मायनॉरिटी हे देखील प्रश्नाचं उत्तर आपण पूर्वीच भरलेलं, त्यामुळे इथे काही चेंजेस होणार नाहीत. तुम्ही अनाथ आहात काय, तर इथं अनाथ असाल तर येस करा, नसेल तर नो करा. एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन, तर आता तुम्ही ग्रॅज्युएशन वरून ऍप्लिकेशन करणार आहात. तुमचं शिक्षण कुठलं झालेलं आहे, पदवीचं झालेलं आहे का पदव्युत्तर झालेलं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन BA BCom BSc BA BSc झालं असेल तर ग्रॅज्युएशन करा.
MA MSc वगैरे झाला असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन करा. तर मी इथे ग्रॅज्युएशन करतोय आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करतोय. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमचा हा एक टप्पा पूर्ण झालेला आहे. आता पुढची स्टेप म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स. आता 10वी 12वीचे आपण ऑलरेडी भरलेले आहेत. आता ग्रॅज्युएशन आपल्याला ऍड क्वालिफिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर ग्रॅज्युएशन डिटेल भरायचे आहेत. आता त्या डिग्रीचं नाव टाकायचं आहे. BA आहे, BA डिफेन्स स्टडीज किंवा तुमची जी कुठली डिग्री आहे इथं लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही ते सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर आता इथं युनिव्हर्सिटी स्टेट, तुमची युनिव्हर्सिटी ज्या स्टेटमध्ये होती त्याचं नाव इथे टाकायचं आहे. युनिव्हर्सिटी नेम मध्ये तुमच्या विद्यापीठाचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. सर्च करून जे कुठलं विद्यापीठ आहे ते इथे सर्व बघा, सगळी लिस्ट आहे महाराष्ट्रामधील विद्यापीठाची, तर ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर त्यानंतर ग्रॅज्युएशन पासिंग अपियर, तर ग्रॅज्युएशन तुमचं पास आहात, तुम्ही ऑलरेडी पास आहात का तुम्ही सध्या फायनल इयर मध्ये आहात. फायनल इयर मध्ये असाल, एक्झाम आणखी व्हायची असेल तर अपियर वरती क्लिक करा. अपियर वरती क्लिक केलं तर पुढची काही भरण्याची गरज नाही. जर तुम्ही पास असाल तर पास वरती क्लिक करा. पास वरती क्लिक केल्यानंतर इथं मार्क्स ऑब्टेन्ड, तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत आणि हे ऍग्रिगेट मार्क्स थर्ड इयरच्या मार्कलिस्ट वरती म्हणजेच फर्स्ट इयर, सेकंड इयर प्लस थर्ड इयर या तिन्ही इयरचे मिळून जे मार्क आहेत मिळालेले तुम्हाला ते इथे टाकायचे आहेत. आणि टोटल मार्क्स किती पैकी मिळाले ते टोटल मार्क्स इथे टाकायचे आहेत. ऑटोमॅटिक पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील. त्यानंतर क्लास निवडायचा आहे, कुठला क्लास मिळालाय, फर्स्ट क्लास मिळालाय, सेकंड क्लास मिळालाय किंवा डिस्टिंक्शन मिळालेलं आहे इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पासिंग इयर अँड मंथ तुम्हाला टाकायचा आहे. पासिंगचा महिना असेल मार्च एप्रिल असेल किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर असेल, जो काय असेल तो इथे टाकायचा. त्यानंतर वर्ष इथे टाकायचं आहे. आणि त्यानंतर स्पेशलायझेशन सब्जेक्ट, तर तुमचं कुठलं स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे, जिओग्राफी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, जे काही तुमचं स्पेशलायझेशन आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह सक्सेसफुली आणि हे इथे तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर इथं आता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला विचारेल डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर इंग्लिश मीडियम कॉलेज ऑफ एज्युकेशन. जर तुम्हाला इंग्लिश मीडियमच्या कॉलेजमध्ये अप्लाय करायचं असेल तर तुम्ही येस करू शकता, अन्यथा इथं नो करा. जर येस केलं तर एक मेसेज आलाय, यू विल हॅव टू अपियर फॉर इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ELCT अलॉंग विथ BEd CET. पुढे विचारेल तुम्हाला डू यू वॉन्ट टू अपियर फॉर इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट विथ BEd CET. तुम्हाला एक एक्स्ट्राची एक LCT ही एक टेस्ट द्यावी लागणार आहे, इथे देखील तुम्हाला येस करावं लागणार आहे. जर आपण इथं नो केलं तर आपल्याला इंग्लिश मिडियमच्या ह्याला अप्लाय करता येणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला येस करायचं आहे. डू वॉन्ट टू ऑप्शन फॉर स्पेशल एज्युकेशन कॉलेजेस, तर इथं तर स्पेशल एज्युकेशन कॉलेज असतील तिथे जर अप्लाय करायचं असेल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी नो करा. येस केलं तर इथं कुठल्या प्रकारचं तुम्हाला स्पेशलायझेशनच्या कॉलेजमध्ये स्पेशल एज्युकेशन मेथड्स मध्ये अप्लाय करायचं ते विचारेल. तर मी आता इथं नो करतोय, इथे देखील नो करतोय. पुढं एक्झाम सिटी आपल्याला निवडायची आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे. तर एक्झाम सेंटर डिस्ट्रिक्ट म्हणजेच 4 जिल्हे आपल्याला इथे द्यायचे आहेत. तुम्हाला सर्वात जवळचं तुमचं तुम्ही जिथे राहता तो जिल्हा सर्वात अगोदर निवडा. त्यानंतर जवळचे जिल्हे असे एकूण 4 तुम्हाला डिस्ट्रिक्ट ह्या निवडायच्या आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्ट ही वेगवेगळी असावी आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही देखील स्टेज तुमची कंप्लीट झालेली आहे. जितक्या स्टेज कंप्लीट झालेल्या आहेत त्या इकडे हिरव्या कलरने दाखवलेल्या आहेत. आता पुढची स्टेज आपण फोटोग्राफ आणि सिग्नेचर यामध्ये आलेलो आहोत. आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करत असताना फोटोग्राफ हा 50 KB आतला पाहिजे आणि सिग्नेचर 30 KB आतली पाहिजे. ती व्यवस्थित क्रॉप वगैरे करून घेतलेली पाहिजे. आता इथं सिलेक्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि फोटोग्राफ यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं ओपनचं बटन दिसेल, फोल्डर दिसेल, तर त्यावरती आपल्याला क्लिक करून आपला फोटो आपण कुठं ठेवलेला आहे, मोबाईलमध्ये असेल किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये, तो ओपन करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला अपलोड करायचा आहे. तर हा अशा प्रकारचा फोटो इथं ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं असा फोटो दिसेल. तर इथं अपलोडचं चिन्ह आहे, त्याला अपलोड असं करायचं आहे. अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड झाला असेल. जर साईज जास्त असेल तर इथं अपलोड होणार नाही. साईज जास्त असं सांगेल तर तुम्हाला ती साईज क्रॉप करून घ्यावी लागेल. आता दुसरा पॉइंट आहे तो सिग्नेचर. तर सिग्नेचर सेम पद्धतीने तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे. तर सिग्नेचर देखील अपलोड झाली. आता सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता पुढची स्टेज जी आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ आयडेंटिटी. तर आता इथे आपल्याला कुठलं तरी पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट किंवा आधार कार्ड
या लिस्ट मधून एक निवडून घ्यायचं आहे, इथं ते देखील इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आधार कार्ड स्कॅन करून ठेवलेलं असेल ते परत एकदा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे इथं अपलोड होऊन जाईल. तर मी ड्रायव्हिंग लायसन्स इथं अपलोड केलेलं आहे. आता सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर सर्व तुमची माहिती परत एकदा इथं येईल. माहिती आल्यानंतर सर्व एकदा चेक करून घ्या आणि प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला एक पॉपअप येईल. सर्व माहिती बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या. एकदा का पेमेंट झालं तर परत तुम्हाला चेंजेस करता येणार नाहीत. तर ही सर्व माहिती बरोबर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि इथं मला कुठल्या याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर इथं एडिटचं चिन्ह आहे. तर यामध्ये काय चुकलं असेल तर इथं एडिटला क्लिक करा. खालचं काय चुकलं असेल इथं एज्युकेशन डिटेल्स तर इथं एडिटला क्लिक करा. तर अशा प्रकारे तुम्ही इथं करू शकता. आणि शेवटी सगळं बरोबर असेल तर प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. इथं येस करायचं आहे आणि येस केल्यानंतर आता तुम्हाला इथं पेमेंट दाखवेल. तर किती पेमेंट करायचं तर 1000 रुपये पेमेंट करायचं आहे. तर इथं सिलेक्ट करून घ्या आणि प्रोसीड टू पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ही आपली फायनल स्टेज असणार आहे. यानंतर आपला ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट होईल. आपल्याला त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं पाहू शकता तुम्ही UPI QR कोड आहे, कार्ड पेमेंटचं ऑप्शन आहे, नेट बँकिंगचं ऑप्शन आहे, वॉलेटचं ऑप्शन आहे, EMI वगैरे ऑप्शन आहे. तर त्यापैकी सर्वात सोपं म्हणजे UPI किंवा QR कोड. तर इथं आता UPI नंबर आहे तो टाकायचा आहे. नसेल तर शो QR कोड यावरती क्लिक करा, कंटिन्यू अँड पे करा. ₹1.18 एक्स्ट्रा पेमेंट जाईल म्हणजे 1001.18 ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. आणि कंटिन्यू अँड पे वरती केल्यानंतर QR कोड ओपन होईल. तो स्कॅन करून तुमच्या गुगल पे फोन पे मधून ते पेमेंट करा. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुमचा फॉर्म कम्प्लीट होईल आणि तुम्हाला फक्त आता शेवटचा टप्पा म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे आणि तो तुमच्याजवळ ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप इझिली तुम्ही तुमचा BEd ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.